हे कोण दोन संघ जाते ग अल्पेश गायकवाडच्या गांडीलाही खूप मागणी आहे. मिनिया तुझा गवा टाकी तुम्हाला नको बोलू. कोणची मिनी कोणची मला एक मिनिट सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण 56 धावांचं टार्गेट सरवली या टीम समोर आहे. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि चांगली सुरुवात प्रीतमच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण शोभित आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण अल्पेश. निश्चित अल्पेश एक चांगला बॅटर, आमचे खास मित्र निकटवर्तीय निवा पाटील यांचे बंधू अल्पेश एक दर्जेदार टेक्निकली चांगली बॅटिंग करणारा हा बॅटर नॉन स्ट्राईकला आहे. हा चेंडू मात्र लाईन कुठे चेक करतील पंच. सुरेख चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. निश्चित वाईड यॉर्कर चेंडूचा हा मारा पाहायला मिळाला. तर दोन अतिशय अप्रतिम चेंडू टाकला गेले इथं मात्र पाहतोय आपण. 56 धावाचं टार्गेट आहे आणि ते रोखताना मात्र प्रीतम यांची एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. या स्वतः ड्राईव्ह केलंय, छोट्या बॅटरीचा वापर केला, पुश केलं चेंडूला एक्स्ट्रा कव्हरकडे आणि त्या दरम्यान मात्र संधी निर्माण झाली होती. आता मात्र डावाची सुरुवात करण्यासाठी खातं उघडलं गेलं. या एका धावेने टीमची धावसंख्या पाहतोय आपण आता एक. अल्पेश पाटील सज्ज होतोय खेळण्यासाठी. एक चांगला टेक्निकली तंत्रसुद्धा बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे या टीममध्ये आणि मोनिशकडे हा षटकार मारण्याची क्षमता आहे. धावफलक सातत्याने हलता ठेवतो अल्पेश. न्यू सिद्धिविनायक अंजुरा टीमचं आगमन झालेलं आहे. या संघनायक आपण टॉस करून घेऊया लगेच या षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेस पात्र चेंडूला टर्न केलंय आणि या दोन धावा ज्या गोष्टीसाठी वन शॉट म्हणजे एकच एक रन वन शॉट. यस वन शॉट म्हणजे एकच रन इथं मात्र मिळेल. धावसंख्या 2. प्रीतम अतिशय चांगली बॉलिंग करतोय. चांगला चेंडू इथं मात्र पाहतोय की मेल पाहायला मिळत नाहीये आणि अतिशय प्रतिम कंजूस बॉलिंग अटॅक पाहतोय आपण प्रीतम यांच्या माध्यमातून. प्रीतम भोईर निश्चित जेव्हा जेव्हा झिगा स्पोर्ट पिंपळगडचं सामना होतो तेव्हा मला 2009च्या बालाजी चिष्काची आठवण होते. काय जबरदस्त प्रदर्शन या टीमचं होतं. गोलंदाज प्रीतम क्लास बॉलिंग पाहतोय आपण. यावेळेस पता सफल झाला आणि हा फटका पाहतोय चांगला आहे लॉंग लेगकडे. चेंडू निघून जाईल, सीमा पार आला हा दणदणीत चौकार.
अतिशय स्टायलिश खेळाडू, अजून फॉर्म तोच काय माहिती दीपक दादा. एकच आमच्या दीपक पाटील निश्चित एक चांगला खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे आणि अधूनमधून आम्हाला मार्गदर्शन करताना प्रल्हाद पाटील सरांचं निश्चित ज्यांच्या माध्यमातून निश्चित गावदेवी वडगर या टीमला नाव देण्याचं मोठं कार्य ज्यांनी केलं आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावर पाहतोय की आपण एक मोठं नाव. चला आपण पहिल्या षटकासाठी तुम्ही फक्त 4 मिनिटं घेतली पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 2 मिनिटं एक्स्ट्रा घेतले. गोलंदाज पाहतोय विदेश, पहिला चेंडू टर्न केला, चेंडूला ऑन साईड कडे पाहतोय आपण अतिशय वेगात एक सिंगल, दुसरीची मागणी पण एकच सिंगल मिळेल. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 7. खेळण्यासाठी अल्पेश सज्ज होतोय. पलटी फटका पाहतोय आपण, चांगला प्रयत्न होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक पाहतोय आपण गणेश. अतिशय चांगला प्रयत्न केला गेला, स्वतःला झोकून दिलं होतं झेल टिपण्यासाठी पण असफल होतोय आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात विदेश सुद्धा करतोय. 56 धावाचं एक आव्हान आहे पण काय तिकट मारा पाहायला मिळतोय हंसिका स्पोर्ट पिंपळकर या टीमच्या माध्यमातून. यावेळेस पात्र लोअर फुल टॉसवर हा स्वीपचा फटका पाहतोय. स्क्वेअरला इकडे फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्याचाच परिणाम की ते मात्र एका ट्रॅकवर दोन्ही गाड्या, इथं निश्चित एकाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण, आता मात्र येतोय मोनिश. चांगला एक हिटर बॅटर म्हणजे ज्याची ओळख आहे या टीमच्या माध्यमातून तो. चला वेळ कमी घ्या, आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो, कारण की आज शेवटचा दिवस आहे. यावेळेस पात्र हा फ्लिकचा फटका उडवलाय चेंडूला, मिडविकेटच्या वरतून आलाय हा षटकार. केलाय षटकारी मात्र धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण धावपलकावर धावा आहेत त्या 15. गोलंदाज सज्ज होतोय परत विदेश. राईट मोठं विकेट, अँगल चेंज करतोय बॉलिंगचा आपलं. परत एकदा हा मोठा प्रहार आणि इथे मात्र फाईन लेगकडे चेंडू हवे ते झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण चेंडू मात्र फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार होईल. सीमा पार चौकार.
आता मात्र धावेचा वेग वाढत चाललाय. 10 का दम दाखवताना 2 चेंडूवर पाहतोय आपण. बॅटर छा प्रकारे अल्पेश पाटील बॅटिंग करतोय. जबरदस्त धावसंख्या पाहतोय आपण. आता मात्र 19 धावपलकावर महागडं षटक विदेशांचं. राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू याच पात्र सरळ बॅटनी हा अतिशय सुरेख फटका, पण अतिशय वेगात खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र फरार सीमा पार. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 पाहतोय आपण. चांगली सुरुवात निश्चित म्हणता येईल. चला आपण टॉस करून घेऊया. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण आणि टॉस करतील आमचे या स्पर्धेचे आयोजक भावेश पाटील. दादा टॉस करून घ्या. चला जीत टॉस बॉक्स मध्ये जायचं आपण. न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमचा संगनायक आणि गावदेवी वडगर. जीत दादा टॉस साठी जायचं आपण. चांगला चेंडू आणि दांडी गोल. त्रिफळाची बाद होतोय. धक्का बसला तो मोठा. चांगली सुरुवात प्रीतम पाटीलच्या माध्यमातून परत. तर टॉस होताना पाहतोय आपण. दोन्ही टीमचे संगणक टॉस बॉक्स मध्ये आहेत. चला सिद्धिविनायक अंजूर. तर दोन्ही टीमचे संगणक आमच्या सोबत आहेत. टॉस होतील. सामना भावेशदादा 5 षटकाचाच होईल. ओके ठीक आहे. टेल आले. नाणेफेक झालेले आहे. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जायचं आहे. न्यू सिद्धनायक अंजूर टीमच्या बाजूनं नाणेफेकीचा कॉल केलेला आहे. समोर एक मजबूत संघ आहे. काय निर्णय असेल? पेंडिंग असेल. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत टायगर ऑफ वडगर लंबी रेसचा घोडा का म्हटला जातोय. जीत नाणेफेक गमावलेले आहे. त्यापूर्वी मात्र जेसीच्या माध्यमातून जय कापूरबा चषकचा पहिला जशी टुर्नामेंट आहे की सातत्याने 5 षटकाचे सामने होत आहे. काय बोलशील? खूप चांगलं आयोजन आहे आणि 5 षटक जीसीमध्ये खूप कमी प्रमाणात खेळायला मिळतात. मी भावेश पाटील यांचा आभारी आहे की त्यांनी पहिल्या राऊंडचे सामने 5 षटकांचे ठेवले. जीत जर पाहिला पण निश्चित गावदेवी वडगरचं नाव मोठं आहे. यावर्षीचं सीझन कशा प्रकारे तुमचं चाललंय? नक्कीच खूप चांगलं खेळतात मुलं आणि त्याच्यापेक्षा जास्त जी पाठीमागे राहतात त्यांच्या सर्वात जास्त आभारी आहे, कारण ते आम्हाला पुढे करतात, त्यामुळे आमचा खेळ चांगला होतो. शेवटचा प्रश्न सामना सुरू आहे. दीपक दादा यांच्याबद्दल काय मनोगत व्यक्त करशील? गावदेवी स्पोर्ट वडगरचं दुसरं नाव दीपक पाटील. खूप खूप धन्यवाद. आव्हान दिलं गेलं ते 56 धावांचं आणि आतापर्यंत धावपलेकर 24 धावा. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एक धाव सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 25. आपण सामना पाहतोय जॉर्मन सरवली विपक्ष हंसिका स्पोर्ट्स पिंपलकर या दोन संघामध्ये. प्रीतम भोईर ज्याने वावेकर चषकामध्ये देखील उत्कृष्ट गोलंदाजी पिंपलकर संघाकडून हाताळली होती. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. झन्नाटेदार षटकार.
प्रीतम भोईरच्या विरुद्ध या षटकामध्ये पाहायला मिळतोय. प्रीतम भोईर सामनाकर फलंदाज प्रणय ऑन साइडला चेंडू टोललेला आहे. गावकडे रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली क्षेत्रक्षण पाहायला मिळते. धावचीची संधी आहे मात्र सुखरू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. फलंदाज चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते. या दोन धावीने सर्व बी संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 2 ने वाढते 33 वर पोहोचते 33. आव्हान येते 56 धावांचा. 3 षटकाची समाप्त झालेले. 2 षटकाचा खेळ इथून शिल्लक आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की येणाऱ्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये या 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आपण पाहत आहात जिशे मान्यताप्राप्त ही स्पर्धा जे कापरा वेल आयोजित कापराबा चषक 2025 आयोजन. मित्रांनो या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम पारितोषिक स्पॉन्सर केले गेले आहे स्वर्गीय पंडित पांडू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री जितेंद्र पंडित पाटील यांच्याकडून त्यांचं विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. आम्हाला द्वितीय आणि तृतीय पारितोषिक स्पॉन्सर केले गेले आहे स्वर्गीय किशन बालू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री आकाश किशन पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या सर्व आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत स्वर्गीय बालाराम नाना पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कृष्णा बालाराम पाटील सारंगाव गावची समाजसेवक यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज ह्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला माजी सरपंच वेले स्वर्गीय राधाबाई द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री भावेश द्वारकानाथ पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केले त्यांचं देखील विशेष धन्यवाद. वेट निहार मात्रे यांच्याकडून बेस्ट बॅटर आणि या मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला बॅट स्पॉन्सर केलेले आहेत त्यांचे देखील विशेष धन्यवाद. आतापर्यंत 3 षटकांसाठी 16 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे आणि आता मात्र 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सन ऑफ भिवंडी क्रिकेट सुरज जोशी बिशीपोर सिटी फॉरवर्डमध्ये एक विक्रम या गोलंदाजाचं नाव आहे. एका हंगामामध्ये सलग 9 बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी पारितोषिक पटकावणारा भिवंडी तालुक्यामधील एकमेव गोलंदाज आपण पाहतोय सुरज जोशी. इथे मात्र इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या डोक्यावरून चिरून निघून जातोय डीप फॉर्ड रिझन मधून सीमा पार चौकार. धावसंख्या 37 56 लक्षाचा पाठला करताना आपण बघतोय. इथून 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड आपण पाहतोय. इथे या दिशा देण्याचा प्रयत्न होता झपकन चेंडू निघून जातोय या एक्स्ट्रा हातामध्ये. यावेळेला मात्र वापसी करताना गोलंदाज सुरज जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. 4थं षटक मार्गस्थ आहे. इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चिरून निघून जातोय सिम्फा मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार.
या चौकोनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 41 वर आणि इथून आता मात्र 15 धावांची आवश्यकता आहे. अल्पेश गायकवाड सध्या एक्सप्रेस कोरोच्या भूमिकेमध्ये आणि अल्पेश पाटील सध्या चांगली फलंदाजी करताना आपण बघतोय. 29 धावसंख्येवर तो फलंदाजी करत आहे. 12 चेंडूचा आतापर्यंत त्यांनी सामना केले ज्यामध्ये 1 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश आहे. 15 धावांची इथून आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. इक्वेशन नक्कीच इथे मात्र कागदावर सोपं झालेलं आहे. मात्र ते मैदानावर कठीण करावं लागेल पिंपळकर संघाच्या गोलंदाजांना. स्वतःच्या फॉल्टरमध्ये चांगले क्षेत्ररक्षण चेंडू अडवला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे 41-41. 56 लक्षाचा पाठलाग जर्मन सरवली बी संघ करतोय. इथे मात्र रिवर्स फाटका बॅकवर्ड फॉर्न रिजन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. यंदा जगामध्ये पहिला जिशेचा नक्कीच जो चषक गावदेव वडकर आयोजित पाहायला मिळाला होता स्वर्गीय विठाबाई मातृश्री चषक आणि त्या चषकावर जर्मन सरवली बी संघाने नाव कोरलं होतं. यंदा जगामध्ये पहिला चषक या संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे स्वतःच्या फॉर्ममध्ये चांगले क्षेत्ररक्षण धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र अपील केलं जात आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे. डिसिजन इज पेंडिंग. आपण बघते तिसऱ्या पंचाची मदत इथे धावचीत साठी घेतलेली आहे पंचांनी. नॉट आउट ग्रीन सिग्नल आणि 4 षटके आपण पाहतोय बरोबर वेळेमध्ये पूर्ण केलेले आहेत. 21 मिनिटांमध्ये नक्कीच तो 1 मिनिट देखील आम्ही मायनस करतोय. म्हणजे वेळेवर बरोबर 4 षटके पूर्ण केलेले आहेत. 2 मिनिटे मायनस केलेले आहेत. 19 मिनिटांमध्ये नक्कीच ही 4 षटके पूर्ण झालेले आहेत. आता मात्र शेवटचा षटक शेष आहे आणि शेवटच्या एका षटकामध्ये 6 चेंडूमध्ये इथून 11 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता म्हणजे सामन्याचं चित्र अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाही. दोन्ही संघांना समान संधी आहे. सचिन भोईर याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला निर्णायक षटक सचिन भोईर घेऊन येतोय. विराज आपण स्कोरिंग साठी या. सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सचिन शेवटचे षटक घेऊन आलेले आहे. प्लेयर मेस चेंडू पाडल्यानंतर खाली राहतोय. तिथे मात्र फलंदाज देखील वेट झाला होता आणि एस्ट्रेशिक देखील वेट होतोय. या चुका टाळावी लागतील कारण येणारे 5 चेंडू बॅटकट नक्कीच दर्शवतात पंच आणि येणाऱ्या 5 चेंडू मध्ये इथून 10 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 10 धावा सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. अल्पेश स्ट्रायकर इंडला आपण बघतोय वैयक्तिक 33 धावसंख्येवर फलंदाजी करतोय.
एक अल्पेश मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय आणि एक अल्पेश मात्र आमच्या कॉम बॉक्समध्ये संरक्षण कक्षामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. या अल्पेश गायकवाडची नेहमीच चांगली कामगिरी असते. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सरोज जोशी सध्या आपण बघतोय लॉंगर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण करताना. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला भिरकवून दिलेला आहे. भिंगरी शॉट. चेंडू निघून जातोय सीमा पार. लांब पल्ल्याचा षटकार. कारण इथून केवळ 4 धावांची आवश्यकता आहे आणि 4 चेंडूचा खेळ देखील शिल्लक आहे. इक्वेशन सोपं झालं आहे षटकाराने. अल्पेश पोहोचतोय वैयक्तिक 39 या धावसंख्येवर. 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. इथे मिडल बॅट चेंडू घेता आला नाही. एक धाव धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला नाही. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. आव्हान येते 56 धावांचा 56 लक्षाचा पाठलाग जीवनमान सरवली 20 संघ करतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये इथून अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. काहीतरी कानमंत्र नक्कीच आपण पाहतोय या प्रीतम भोईर यांनी दिलेलं आहे गोलंदाज सचिन याला. इथे या दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज पंचांचा वायरचा इशारा येतोय. 3 मध्ये 3. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. विजयासाठी आपण बघतोय जनमान सरवली बी या संघाला. इथे मात्र चेंडूला उडवलेला आहे. हा झेल होईल की नाही पाहावं लागेल. सोडलेला आहे. हा कॅच नाही तर मॅच सोडलेला आहे आणि विजय संपादन केलेला आहे. कॅच नाही तर मॅच सोडलेला आहे. कारण आपण पाहतोय हा कॅच देखील सोडले आणि स्पर्धा देखील सोडावी लागलेली आहे. यांची कसपर पिंपळ संघाला. सामना जिंकले जनमन सरवली बी संघाने.